गडिंग्लज येथील नगरपरिषद नगराध्यक्षपदाची निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे। अपक्ष उमेदवार विनोद बिलावर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे। त्यांची चिन्ह आहे बॅट। त्यांची प्रतिमा समाजामध्ये एक धडाडीचे कार्यकर्ते असून समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मतीला धावून जाणारी व्यक्ती म्हणून ओळखली जाते। विनोद बिलावर कुमुदा टीव्हीशी बोलताना पुतळ्यास अभिवादन करून मी नगराध्यक्ष पदाचा अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात करत आहे। आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधान दिनाच्या निमित्त आपण सर्व गडिंग्लज शहरातील मतदार राजांना घेऊन मी या ठिकाणी अभिवादन करायला आलो। माझ्यासोबत या ठिकाणी प्रभाग 1 मधून पूनम मेत्रे आहेत, प्रभाग 2 मधून गोसावी वहिनी आहेत, अमोल कोरवे आहेत, प्रभाग 3 मधून मोहिते वहिनी आहेत, प्रभाग 4 मधून चिंत्रे वहिनी आहेत, प्रभाग 6 मधून आशाताई देवाडे वहिनी आहेत। असे अनेक अपक्ष उमेदवार मला या ठिकाणी आज जे पाठिंबा देत आहेत, या सर्व अपक्ष उमेदवारांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो की आज माझ्या नगराध्यक्ष पदासाठी आपण जे सहकार्य करत आहात हे खरोखर गडिंग्लज शहरातील जनतेच्या मनात जे होतं तेच आपल्या तोंडातून तेच आपल्या कृतीतून या ठिकाणी दिसत आहे। मी गडिंग्लज शहरातल्या सर्व मतदार राजांना आपल्या निमित्तानं जनगर्जनाच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की मला जे चिन्ह मिळालेलं आहे बॅट, त्या बॅट या चिन्हासमोरील बहुमोल आपलं मत जे आहे त्यासमोरील बटन दाबून मला द्यावे व मला प्रचंड बहुमताने निवडून आणावे एवढी मी जनगर्जनाच्या माध्यमातून गडिंग्लज शहरातल्या सर्व तमाम मतदार राजांना सांगू इच्छितो। आज संविधान दिनच्या निमित्त माझं जे चिन्ह आहे ते बॅट आहे। मित्रांनो, बॅट म्हणजे काय हलकी सुलकी बॅट नाही आहे। जे भारतीय महिला संघाने ह्या जगाने जे वर्ल्ड कप जिंकून दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाचं पराभूत करून जे वर्ल्ड कप जिंकलेलं आहे त्याच पद्धतीनं गडिंग्लज शहरातील सुज्ञ मतदार राजा हे देखील ह्याच बॅटनं येणाऱ्या नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत, जे संविधानाच्या अधीन न राहता बनावट दाखल्याच्या माध्यमातून जे आपले उमेदवारी भरलेले आहे त्या जर उमेदवारांना घरात बसायचं असेल तर जी संविधानाने दिलेली त्या ताकदीवर सर्व मतदार राजा आपल्या बॅटच्या माध्यमातून जे बनावट किंवा जे खोटे दाखले घेऊन आपले उमेदवारी अर्ज ठेवले आहेत त्यांना गडिंग्लज शहरातील जनता ह्याच बॅटनं या मैदानाच्या बाहेर पाठवल्याशिवाय राहणार नाही एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। विनोद बिलावर यांनी मला प्रचंड बहुमताने निवडून देऊन समाजसेवेची संधी द्यावी अशी विनंती यावेळी त्यांनी केली। कुमुदा टीव्ही, ब्युरो न्यूज, गडिंग्लज।